कोरोना महामारीनंतर जगाचं लक्ष लागलेला दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे रशिया आणि युक्रेनमध्ये पेटलेलं युद्ध। या धगधगत्या युद्धभूमीतून क्षणाक्षणाला नवी माहिती समोर येते आणि काळजाचा ठोका चुकतो। पुढील 2 आठवड्यात खरंच रशिया युक्रेन ताब्यात घेणार का? अणु हल्ला करत नरसंहार घडणार का? या सगळ्याचा आंतरराष्ट्रीय राजकारणावर नेमका काय आणि कसा परिणाम होणार? यात भारताची भूमिका नेमकी काय असेल? युक्रेनच्या युद्धभूमीत अडकलेल्या हजारो निरपराध भारतीय विद्यार्थ्यांचं भवितव्य कसं असेल? यासारखे अनेक महत्त्वाचे प्रश्न सध्या तुमच्या आमच्या मनात घोंगावतायत। या सगळ्या प्रश्नांचा वेध घेतलाय या विषयाचे अभ्यासक, प्राध्यापक, लेखक संदेश सामंत यांनी। मार्च 2022 मध्ये जर आपण जागतिक माध्यमं पाहिली किंवा अगदी भारतीय माध्यमं जरी पाहिली तरी या दोन्ही प्रकारच्या माध्यमांमध्ये आपल्याला एक सर्वात महत्त्वाची बातमी दिसते, ती म्हणजे युक्रेन आणि रशिया यांमध्ये सुरू असलेलं युद्ध। हे युद्ध जरी 2022 मध्ये सुरू असलं तरीही या संघर्षाचा इतिहास मात्र फार जुना आहे। आधुनिक संघर्षाचा विचार करायचा झाला किंवा आधुनिक इतिहासाचा विचार करायचा झाला तरीही आपल्याला शीतयुद्ध काळात जाणं आवश्यक ठरतं। शीतयुद्ध काळात सोव्हिएत महासंघ नावाचा एक बलाढ्य देश या जगात अस्तित्वात होता। हा देश अगदी पूर्व युरोपापासून मध्य आशियापर्यंत सर्वत्र पसरलेला होता। युक्रेन हा या देशाचा एक महत्त्वाचा भाग। आजच्या पूर्व युरोपातले बहुतांश देश हे सोव्हिएत महासंघाचा भाग होते, परंतु 1991 साली झालेल्या सोव्हिएत महासंघाच्या विघटनानंतर जागतिक पटलावर 15 देश अस्तित्वात आले। यातला सर्वात मोठा देश म्हणजे आजचा रशिया। युक्रेन हा पूर्व युरोपला असलेला, रशियाच्या नैऋत्येला असलेला एक महत्त्वाचा प्रदेश। या प्रदेशाचं नेमकं महत्त्व काय? तर शीतयुद्धाच्या काळात किंवा 1991च्या पूर्वी जेव्हा युक्रेन हा सोव्हिएत महासंघाचा भाग होता त्यावेळेला बहुतांश गहू, बार्ली यासारखी पिकं ही सोव्हिएत महासंघाला युक्रेनमधनं मिळत असत। किंवा दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे युक्रेनमध्ये नैसर्गिक वायूचे मोठ्या प्रमाणात साठे आहेत, याचा फायदा हा सोव्हिएत महासंघाला घेता येत होता। 1991 साली झालेल्या विघटनानंतर मात्र युक्रेन हा वेगळा देश अस्तित्वात आला। यात महत्त्वाची गोष्ट ही अशी घडली की शीतयुद्ध काळात रशियाकडे असलेली अण्वस्त्रांपैकी बराच मोठा अण्वस्त्रांचा साठा हा मात्र युक्रेनमध्ये होता। 1994 साली युक्रेनने रशियाची असलेली सर्व अण्वस्त्र रशियाला देऊ केली। यानंतर युक्रेन आणि रशिया या 2 देशांमध्ये शांततामय संबंध प्रस्थापित होतील अशी एक अपेक्षा जागतिक समुदायाला होती। मात्र काहीच कालावधीत ही अपेक्षा फोल ठरली। ही अपेक्षा फोल ठरण्याची नेमकी कारणं काय? यातलं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे रशियाला पडणारी पूर्वीच्या सोव्हिएत महासंघाची स्वप्न। जरी सोव्हिएत महासंघाचं विघटन झालं, 15 देश अस्तित्वात आले, रशिया हा त्यातला सर्वात मोठा देश अस्तित्वात आला, तरीही बऱ्याचशा रशियन राजकारण्यांना आणि खास करून व्लादिमीर पुतिन यांना मात्र सोव्हिएतच्या गतवैभवाचं प्रचंड आकर्षण। राष्ट्रवादाच्या एका मोठ्या लाटेवर स्वार होऊन सोव्हिएत महासंघाची स्वप्न ही रशियन नागरिकांना दाखवणं आणि त्यातनं गतवैभव पुन्हा मिळवून देणं ही आपली जबाबदारी असल्याचं व्लादिमीर पुतिन सतत नागरिकांच्या मनावर बिंबवत आले। रशिया आणि युक्रेन यांच्यातल्या आजच्या संघर्षाला जशी रशिया जबाबदार आहे त्याचप्रमाणे युक्रेनमध्ये असलेली सुद्धा काही कारणं जबाबदार आहेत असं अनेक तज्ज्ञांना वाटतं। यातलं एक महत्त्वाचं कारण म्हणजे युक्रेनच्या नेटोमध्ये सामील होण्यासाठी असलेल्या महत्वाकांक्षा। आता हे नेटो नेमकं काय प्रकरण आहे? तर 1949 साली अमेरिका धार्जिणा असलेल्या 12 देशांनी नेटो या संघटनेची स्थापना केली। नॉर्थ अटलांटिक ट्रीटी अलायन्स किंवा उत्तर अटलांटिक करार संघटना असं या संघटनेला म्हटलं जातं। जरी त्यावेळेला 12 देशांनी या संघटनेची स्थापना केलेली असली तरी आज मितीला मात्र जगात 30 राष्ट्र या संघटनेचे सदस्य आहेत। आता नेटो हे नेमकं काय प्रकरण आहे? तर त्यावेळेला जगात असलेल्या संघर्षामुळे प्रत्येक देशाला सुरक्षिततेची हमी हवी होती आणि त्यासाठी नेटो या संघटनेची स्थापना झाली। वन फॉर ऑल अँड ऑल फॉर वन म्हणजेच सर्वांसाठी एकटा किंवा एकट्यासाठी सर्व हे तत्व या नेटो संघटनेच्या सदस्य राष्ट्रांचं आहे। नेटो संघटनेतल्या एका देशावर जरी हल्ला झाला तरी नेटो संघटनेतले इतर सर्व देश तो हल्ला आपल्यावरच झाला आहे या तत्वाने त्या हल्ल्याचा प्रतिकार करतील, इतकं महत्त्वाचं तत्व हे नेटो संघटनेचं आहे। जशी नेटो ही संघटना स्थापन झाली तशीच रशिया धार्जिण्या गटाने वॉर्सो करार नावाची एक संघटना किंवा एक करार अस्तित्वात आणला। शीतयुद्ध काळात
बॅलन्स ऑफ पॉवर या तत्वानुसार वॉर्सॉ पॅक्ट आणि नेटो या दोन्ही संघटना कार्यरत होत्या. मात्र 1991 साली सोव्हिएत महासंघाचं विघटन झाल्यानंतर वॉर्सॉ पॅक्टला तसा काही अर्थच राहिला नाही. पण नेटो मात्र आजही अस्तित्वात आहे. 30 राष्ट्र या संघटनेचे सदस्य आहेत. युक्रेनलाही या संघटनेचं सदस्य होण्याची इच्छा आहे. मात्र रशियाचा या संघटनेच्या युक्रेनच्या सदस्यत्वाला मोठा आक्षेप आहे. मग पुतीन यांचा युक्रेनच्या या महत्वाकांक्षांना नेमका विरोध का? युक्रेनने नेटोचं सदस्य होऊ नये असं पुतीन यांना का वाटतं? याचं उत्तर आहे ते बफर स्टेट या संकल्पनेत. पूर्व युरोपातली राष्ट्र ही नेटोची सदस्य राष्ट्र आणि रशिया यांच्यातली बफर स्टेट्स आहेत आणि ती तशीच राहावीत असं पुतीन यांना वाटतं. आता बफर स्टेट म्हणजे नक्की काय? समजा भारत आणि चीन या 2 देशांचा विचार केला तर मध्ये नेपाळ आणि भूतान ही बफर स्टेट्स आहेत. किंवा पूर्वीचं तिबेट हे ब्रिटिशांनी भारत आणि चीन या 2 देशांमध्ये ठेवलेलं एक बफर स्टेट होतं. या 2 देशांमधला संघर्ष टाळण्यासाठी अशी राष्ट्र असणं अनेकदा महत्वाचं असतं. पुतीन यांना नेमकं हेच हवं होतं. पण जर युक्रेन हा नेटोचा सदस्य झाला तर मात्र नेटो ही संघटना रशियाच्या उंबरठ्यावर येईल आणि नेटो रशियाच्या उंबरठ्यात येणं म्हणजेच अमेरिका ही रशियाच्या उंबरठ्यात येईल याची भीती ही पुतीन यांना नेहमीच सतावत राहिलेली आहे. आणि म्हणूनच अमेरिकेचा धोका टाळण्यासाठी किंवा अमेरिकेचं रशियाच्या उंबरठ्यातलं अस्तित्व टाळण्यासाठी पुतीन यांचा युक्रेनने नेटोमध्ये जाण्याला सतत विरोध राहिलेला आहे. 2016 साली अमेरिकेत सत्ता बदल झाला आणि डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळात अमेरिका किंवा युक्रेन आणि रशिया यांच्यात फार काही घडत नव्हतं. मात्र 2020 साली अमेरिकेत पुन्हा एकदा सत्ता बदल झाला आणि जो बायडन सत्तेत आले. बायडन प्रशासनाने मात्र युक्रेनच्या नेटो संबंधीच्या महत्वाकांक्षांना खतपाणी घालायला पुन्हा एकदा सुरुवात केली आणि यातूनच पुतीन यांचा राग वाढायला सुरुवात झाली. यात आपल्याला अजून एका गोष्टीचा प्रामुख्याने विचार करावा लागतो, तो म्हणजे युक्रेनच्या पूर्वेला असलेल्या डोनेट्स्क आणि लुहान्स्क या 2 प्रदेशांचा. या 2 प्रदेशांमध्ये रशियन भाषिक लोकांची संख्या जास्त आहे आणि या लोकांना ऑटोनॉमी मिळावी किंवा या लोकांना स्वातंत्र्य मिळावं असा विचार नेहमी रशियाचा होता. इथल्या फुटीरतावादी गटांनी रशियाच्या पाठिंब्यावर या भागांवर ताबा मिळवला आणि याचा कुठेतरी राग हा युक्रेनच्या मनात नेहमीच राहिलेला आहे. युक्रेन आणि रशिया यांच्यातल्या संघर्षाचा हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे. डिसेंबर 2021 मध्ये किंवा जानेवारीच्या सुरुवातीला आपल्याला काही बातम्या ऐकू येत होत्या. या बातम्या अशा होत्या की रशियाने आपल्या नैऋत्य सीमांवर किंवा रशियाने युक्रेनच्या पूर्वेला मोठ्या प्रमाणात सैन्याची जमवाजमव करायला सुरुवात केली होती. या बातम्या जेव्हा पहिल्यांदा आल्या तेव्हा नेमकं असं वाटत होतं की रशिया फक्त ही एक प्रकारचं नाटक करते किंवा रशिया युक्रेनवर दबाव आणण्याचा प्रयत्न करते आणि यातून काही एक मोठा संघर्ष उभा राहील असं कोणालाही फारसं वाटत नव्हतं. मात्र फेब्रुवारी हा जसजसा संपत आला तसतसं मात्र या प्रदेशातलं चित्र बदलायला लागलं आणि यातनं एक उभा राहिलेला मोठा संघर्ष आपल्या सर्वांना दिसायला लागला. डिसेंबर 2021च्या शेवटी किंवा जानेवारी 2022च्या सुरुवातीला जागतिक माध्यमांमध्ये काही बातम्या येत होत्या. या बातम्या नेमक्या काय होत्या तर सॅटेलाइटमधनं असं दिसत होतं की रशियातर्फे रशियाच्या नैऋत्य सीमांवर म्हणजेच युक्रेनच्या उत्तरेला आणि पूर्वेला रशिया सैन्याची जमवाजमव करत होता. याच वेळेला युक्रेनने सुद्धा सैन्याची जमवाजमव करायला सुरुवात केली आणि हा संघर्ष किंवा इन जनरल ही होत असलेली जमवाजमव हा फक्त एक दबाव तंत्राचा भाग असेल असं जागतिक समुदायाला वाटत होतं. मात्र फेब्रुवारीच्या उत्तरार्धात या संघर्षाने एक हिंसक वळण घेतलं आणि आज सुरू असलेलं युद्ध आपल्याला पाहायला मिळतं. याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे अमेरिकेची सध्या असलेली मानसिकता. ऑगस्ट 2021 मध्ये अमेरिकेतनं अफगाणिस्तानातून माघार घेतली आणि यानंतर मात्र आता अमेरिकेला सध्या कोणत्याही युद्धात प्रत्यक्षपणे सहभागी होण्याची फारशी इच्छा नाही किंवा अमेरिकन जनमानसाची ही तयारी नाही. आपल्याला आठवत असेल किंवा इतिहास आपल्याला माहीत असेल तर दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटन हा महासत्ता जरूर होता, मात्र ही महासत्ता डिक्लायनिंग पॉवर किंवा उतरती कळा लागलेली महासत्ता म्हणून अस्तित्वात आली. आज अमेरिकेची अवस्था काहीशी अशीच आहे असं अनेक तज्ज्ञांना वाटतं. म्हणूनच अमेरिकेला युद्धात उतरायचं नाही. याचं दुसरं असं कारण की जशी रशिया ही अण्वस्त्रधारी शक्ती आहे तशीच अण्वस्त्र ही अमेरिकेकडे सुद्धा आहे. जर
रशिया आणि अमेरिका यांच्यात प्रत्यक्ष संघर्ष सुरू झाला तर याचं अंतिम परिणती काय असेल याची कल्पना आजही कोणी करू शकणार नाही. म्हणूनच अमेरिका आणि रशियातला प्रत्यक्ष संघर्ष टाळला जावा याचे प्रयत्न परोपरी जागतिक समुदायातर्फे केले जात आहेत आणि याची जाणीव अमेरिकन प्रशासनाला सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. असं असलं तरी पुतीन यांना नेमकं काय हवंय हे मात्र कळायला सध्या पर्याय नाही. सुरुवातीला असं वाटत होतं की पूर्व युक्रेनमधल्या 2 रशियन बहुल प्रांतांना स्वातंत्र्य आणि स्वायत्तता मिळवून देणं हे पुतीन यांचं अंतिम उद्दिष्ट असेल. परंतु गेल्या काही काळात रशियन फौजांनी युक्रेनमध्ये केलेल्या कारवाईमुळे आता पुतीन यांचं पूर्ण उद्दिष्ट काय हे मात्र कळायला आता पर्याय उरत नाहीये. याचं उत्तर आता येणारा काळच देऊ शकेल. या सर्व आक्रमणाला एक प्रतिकार म्हणून पाश्चात्य राष्ट्रांनी रशियावर सध्या आर्थिक निर्बंध लादायला सुरुवात केली. सर्वात कठोर आर्थिक निर्बंध आम्ही लादत आहोत असं जो बायडन म्हणाले. इतकंच काय तर रशियातल्या अतिश्रीमंत लोकांच्या पाश्चात्य देशांमध्ये असलेल्या प्रॉपर्टीजवर सुद्धा आता टाच यायला लागली आहे. जपान असेल, जर्मनी असेल यासारख्या देशांनी रशियावर निर्बंध घालायला सुरुवात केली आहे. अनेक सेवा जसं की ऍपल, गुगल यांच्या अनेक सेवा या सध्या रशियात आपल्याला दिसत नाहीयेत. याचे परिणाम रशियन नागरिकांना भोगावे लागतात. पण या पलीकडे जाऊन रशियाचं किती आणि काय नुकसान होऊ शकतं, रशियन बँकांवर आलेल्या आर्थिक टाचेमुळे किंवा आर्थिक निर्बंधांमुळे रशियाचं कितपत नुकसान होऊ शकतं या मात्र सुद्धा आता सध्या कळायला पर्याय नाहीये. येणारा काळ या सर्व गोष्टींचं उत्तर देऊ शकेल. यातनं रशिया बाहेर पडेल का, रशिया युद्ध थांबवेल का, युक्रेनची वाट सुकर होईल का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कदाचित येत्या 1-2 महिन्यात आपल्याला मिळू शकतील. पण तोपर्यंत हा संघर्ष चालू राहणार आहे इतकं मात्र नक्की. युक्रेन आणि रशिया या 2 देशांमध्ये होत असलेला संघर्ष हा काही या फक्त 2 देशांवर परिणाम करणारा नाही किंवा फक्त युरोपवर परिणाम करणारा नाही. जगातले अनेक देश या संघर्षाकडे डोळे लावून आहेत. यातला सर्वात महत्वाचा देश म्हणजे चीन. चीनला तैवानवर ताबा मिळवायचा हे तर आपण सर्वजण जाणतो. पण अमेरिकेच्या भीतीने चीनने आजपर्यंत कोणतंही कठोर पाऊल तैवानच्या बाबतीत उचललेलं नाही. मात्र गेल्या काही वर्षातल्या घटनांचा आढावा घेता किंवा बातम्यांचा विचार करता चीन मात्र त्या दिशेने कूच करत असल्याचं आपल्या सर्वांना लक्षात येतं. गेल्या काही महिन्यात चीनच्या विमानांनी तैवानची सीमारेषा ओलांडल्याचे काही पुरावे तैवानने जगाला दिलेले आहेत. या सर्व गोष्टींमुळे आता चीन तैवान काबीज करण्यासाठी सज्ज आहे का असाही प्रश्न अनेकांना विचारला जातो. इनफॅक्ट तैवानकडनं मात्र ही चिंता सतत वर्तवली जाते. याचा दुसरा भाग असा की उद्या समजा चीनने तैवानवर आक्रमण केलं तर सध्याची परिस्थिती पाहता अमेरिका ही तैवानच्या बाजूने कितपत उभी राहील अशी ही शंका विचारली जात आहे. इनफॅक्ट यामुळेच तैवानच्या सार्वभौमत्वाचा प्रश्न मात्र आता पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. जशी ही भीती तैवानला आहे तशीच ही भीती भारतालाही आहे. भारताच्या सीमारेषांमध्ये होत असलेलं चीनचं अतिक्रमण हा भारतासाठी नेहमीच डोकेदुखीचा विषय राहिलाय. त्याच्यामुळे भारताच्या दृष्टीने सुद्धा या युरोपात घडणाऱ्या घटना फार महत्वाच्या असणार आहेत. कारण चीनचा उद्दामपणा वाढला तर या चीनच्या वाढत्या उद्दामपणाला वेसण घालण्याचं काम आता नक्की कोण कोण करणार, कोण कोण देश पुढे येणार हा प्रश्न मात्र सध्या तरी अनुत्तरितच राहिलाय. या संपूर्ण संघर्षात भारताची भूमिका काय असेल याकडे जगाचं लक्ष होतं. याची काही कारण आहेत. एक म्हणजे दक्षिण आशियात भारत ही एक मोठी सत्ता आहेच. शिवाय जागतिक पटलावर भारत ही सर्वात मोठी लोकशाही आहे. तिसरं महत्वाचं कारण म्हणजे 21व्या शतकात भारत ही एक उभरती महासत्ता म्हणून जग भारताकडे पाहतं. पण या संपूर्ण विषयात भारताची भूमिका ही तटस्थतेची राहिलेली आहे. दोन्हीही देशांना शांततापूर्ण मार्गाने या संपूर्ण विषयावर तोडगा काढण्याचं आवाहन हे भारत सरकारतर्फे केलं गेलं. याची काही कारणं सुद्धा आहेत. एक महत्वाचं कारण म्हणजे भारत आणि रशिया यांचे पूर्वापार असलेले संबंध. भारतीय संरक्षण क्षेत्रात रशियाचं महत्व अनन्यसाधारण आहे. भारतीय संरक्षण क्षेत्राला लागणारी साधन सामग्री ही मोठ्या प्रमाणात भारत रशियाकडनं आयात करतो. तेव्हा संरक्षण क्षेत्राचा विचार केला आणि भारत रशिया संबंधांचा विचार केला तर भारताला रशियाच्या संदर्भात कोणतीही भूमिका घेताना हजारदा विचार करावा लागतो. म्हणूनच संयुक्त राष्ट्रसंघात रशियाच्या विरुद्ध आलेल्या ठरावात भारताने रशियाच्या बाजूने किंवा रशियाच्या विरोधात मतदान करताना आपल्याला दिसलेलं नाही. भारताची भूमिका ही तटस्थपणाची राहिलेली आहे. काल सुद्धा
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात एक संभाषण झालं. या संभाषणाचा परिणाम म्हणून आपल्याला असं पाहायला मिळालं की खार्किव्ह या शहरात रशियाने त्यांचं जे काही आक्रमण होतं किंवा त्यांच्या ज्या काही कारवाया होत्या या 6 तासासाठी बंद केल्या. हे 6 तास रशियाने भारताला का दिले? तर खार्किव्ह या शहरात भारताचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात अडकले होते. या विद्यार्थ्यांना 6 तासात शक्य तितक्या लवकर त्या शहरातनं बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी नेता यावं, रशियन सीमांवर नेऊन मग त्या विद्यार्थ्यांना भारतात आणता यावं, यासाठी भारत सरकारने रशियन सरकारला विनंती केली होती. ज्या विनंतीला मान देऊन रशियन सरकारने भारत सरकारला या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी 6 तास दिले होते. भारताच्या राजनयाचं हे एक मोठं यश आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. त्याच दृष्टीने युक्रेनच्या पश्चिमेला असलेल्या पोलंड, मोल्डोवा किंवा अजून काही देशांमध्ये सध्या भारताचे 4 केंद्रीय मंत्री भारत सरकारने पाठवले आहेत. या केंद्रीय मंत्र्यांवर भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे युक्रेनमधून भारतात आणण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सध्या कोणत्याही व्हिसाशिवाय हे विद्यार्थी युक्रेनमधून या पूर्व युरोपीय देशांमध्ये जाऊन भारताच्या दिशेने प्रवास करत आहेत. भारतीय राजनयाचं हे एक मोठं यश आपल्याला मानावं लागेल. या युद्धाचे जसे आता परिणाम होत आहेत तसेच काहीचे परिणाम हे दूरगामी परिणाम सुद्धा असतील. कारण हे युद्ध जागतिक रचनेत सुद्धा बदल करताना आपल्याला दिसतंय. चीन आणि रशिया यांची वाढती जवळीक हा पाश्चात्य राष्ट्रांच्या डोकेदुखीचा विषय असेल, पण भारतासाठी सुद्धा तो एक महत्वाचा विषय आहे. किंवा उद्या भारत आणि चीन यांच्यात समजा संघर्ष पेटला तर यात रशियाची भूमिका काय असेल हे मात्र आता आपण सांगू शकत नाही. त्यामुळेच नव्या जागतिक रचनेत हे बदल मात्र अत्यंत गुंतागुंतीचे होताना आपल्याला दिसत आहेत. पण याचा एक दुसरा महत्वाचा भाग असा की बहुतांश देश हे आता इतर देशांवर असणारं अनेक बाबतीतलं अवलंबित्व कमी करण्यासाठी प्रयत्नशील असतील असं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळे या युद्धाचे एकंदरीत परिणाम काय होतील यासाठी आपल्याला निदान पुढचा 6 महिन्याचा कालावधी द्यावा लागेल. त्यानंतरच आपल्याला हे युद्ध, हा संघर्ष कुठे जातोय याचं उत्तर मिळू शकेल. पण आता मात्र या युद्धात कमीत कमी लोकांना हानी पोहोचावी याचीच आपण प्रार्थना करू शकतो आणि हे युद्ध किंवा जगावर आलेलं हे संकट लवकरात लवकर टळावं यासाठी आपण इच्छा व्यक्त करू शकतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुमच्या प्रतिक्रियांच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा. शिवाय असेच माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी फॉलो करा आमचं इन मराठीचं फेसबुक पेज. शिवाय इन मराठीच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.